आपल्या शहरातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी TV7 न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री रणजित माने आणि त्यांची टीम यांनी येथील आरोपी नामे निलेश भास्कर कदम राहणार घाटणे तालुका माडा हा मोटरसायकल चोऱ्या करतो अशा गुप्त माहितीद्वारे त्याच्यावर आळत ठेवून त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी 11 मोटरसायकल या करमाळा परिसरातून चोरल्याचे निष्पन्न झाले। सदरच्या 11 मोटरसायकल यांनी पोलीस निरीक्षक रणजित माने यांच्या टीमने हस्तगत केलेले असून त्यातून एकूण 8 गुन्हे निष्पन्न झालेले आहेत। इतर अजून 4 मोटरसायकलची माहिती काढून त्या कुठून चोरल्या आहेत याबाबत तपास सुरू आहे। तसेच आणखी एका घटनेत आरोपी नामे पृथ्वीराज गोट्या कांतीलाल काळे राहणार नेरले याचा नाकाबंदी दरम्यान ह्याचा पाठलाग केला असताना त्याकडे जी मोटरसायकल मिळून आली ती पण चोरीची मोटरसायकल असल्याचे निष्पन्न झाले होते। ती मोटरसायकल यांनी जप्त केली। अशा प्रकारे करमाळा पोलीस स्टेशनने सदरच्या 12 मोटरसायकल जप्त करून एकूण 7,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। ही गेल्या 2-3 दिवसातली कारवाई आहे। सदर आरोपीने आपल्या करमाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीतला देवीचा माळ, जेऊर, कंदर, वडशिवणे तसेच टेंभुर्णी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून परांडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतून या मोटरसायकली चोरलेल्या होत्या। त्या करमाळा पोलीस स्टेशनने यशस्वी कामगिरी करून त्या हस्तगत केलेल्या आहेत। किती गुन्हे म्हणजे आता किती लोकांच्या आहेत कसं काय निष्पन्न झालेलं आहे? हां, आतापर्यंत ज्या 12 मोटरसायकल मिळाले आपल्याला त्यातले 8 गुन्हे आपल्याकडे ऑलरेडी दाखल आहेत। ते 8 मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल आहेत आणि 4 मोटरसायकलची माहिती जी आहे ती RTOकडून आम्ही काढत आहोत। ती माहिती काढल्यावर त्या मोटरसायकलच्या मालकापर्यंत पोहोचून अधिक तपास करण्यात येईल। गेल्या काही दिवसापासून मोटरसायकल चोरीचं प्रमाण वाढलेलं आहे। त्या दिवशी आपण पाहिलं तर एका दिवसात 5 मोटरसायकल एका दिवसात नाही, काही दिवसात जास्त म्हणजे साधारणतः महिनाभरात। बरोबर आहे। हां, म्हणजे प्रमाण तर वाढलेलं दिसतंय। त्याच्याबाबत नागरिकांना आव्हान आहे की त्यांनी आपल्या जे आपण पार्किंगची ठिकाणं असतात, मोठ्या मोठ्या सोसायटी आहेत ज्या ठिकाणी एकत्रित बरेच नागरिक राहण्यास असतात, अशा ठिकाणी सगळ्यांनी मिळून CCTV कॅमेरे बसवणे किंवा आम्ही नगरपालिकेच्या मदतीने पण CCTV कॅमेरे शहरात बसवण्याचा प्रयत्न करत आहोत। ग्रामपंचायतींना पण आम्ही विनंती केलेली आहे, त्यांचं प्रबोधन केलेलं आहे। सदर प्रबोधन अजूनच आपल्या इथं सालसे गावात ग्रामपंचायतीने CCTV कॅमेरे बसवलेले आहेत। तसाच आदर्श घेऊन इतर गावात पण गर्दी वर्दळीच्या ठिकाणी, बाजाराच्या ठिकाणी, मार्केटमध्ये CCTV कॅमेऱ्यांची संख्या वाढली तर अशा चोऱ्यांना किंवा इतर चोऱ्यांना पण निश्चितच आळा बसेल। इतर चोऱ्यांचं पण प्रमाण थोडं दिसते त्या बाबतीत पण आता पोलीस निरीक्षक माने यांनी पदभार घेतल्यापासून आपण मोठ्या प्रमाणात चोऱ्या डिटेक्ट करून मुद्देमाल हस्तगत केलेला आहे। आणखी ज्या चोऱ्या घरफोड्या आहेत त्याबाबत पण आमचं काम सुरू आहे, त्या पण लवकरच उघड होतील। साहेब, गेल्या काही दिवसांपूर्वी म्हणजेच घुगे साहेब होते त्यावेळेस सुद्धा या ठिकाणी व्यापाऱ्यांची एक मीटिंग झाली होती। त्यावेळेस घुगे साहेबांनी व्यापाऱ्यांना सूचना केली होती की तुमच्या दुकानाच्या बाहेर जे CCTV असतील ते रस्त्याच्या बाजूला वळवावेत, तशी विनंती आम्ही केलेली आहे। बऱ्याच लोकांनी तसं अंमलात पण आणलेलं आहे। आणखी आम्ही लोकांपर्यंत पोहोचून त्यांचं प्रबोधन करून तशी कारवाई करून घेत आहोत।